तर गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीत प्रवेश करण्यात यावा या मागणीसाठी आज गोवारी समाजाच्या वतीने विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला। केंद्र सरकारच्या सूचीप्रमाणे 1985 पर्यंत राज्यातील गोवारी समाज गुण गोवारी जात प्रमाणपत्रामुळे अनुसूचित जमातीत येत होता। मात्र 1985 नंतर या समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गात टाकण्यात आलं। तेव्हापासून गोवारी समाजाचा आरक्षणाचा लढा सुरू आहे। 1994 मध्ये या लढ्यात 114 गोवारी मोर्चेकऱ्यांचे चेंगराचेंगरीत जीव गेले होते। आजही हा समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। 20,000च्या वर संख्येत निघालेल्या मोर्चाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। गोंड गोवारी समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी आज नागपूरच्या विधान भवनावर गोवारी गोंड समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। जर मोर्चाचं नेतृत्व करणारे नेते आपल्या सोबत आपण त्यांना विचारूया। काका, मागच्या अनेक वर्षापासून 29 वर्ष होत आहे तुमच्या मागणीला न्याय मिळाला नाही। यामध्ये अनेक तुमचे बांधव शहीद झाले। आज परत तुम्ही मोर्चा काढलेला आहे, काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की गोंड गोवारी जे अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये उल्लेख आहे, जे केंद्र सरकारच्या यादीमध्ये, त्याप्रमाणे आम्हाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र पाहिजे आणि वैधता प्रमाणपत्र पाहिजे। आम्ही या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन शासनाशी पत्रव्यवहार केला। सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांना सुद्धा आम्ही अशा प्रकारे निवेदन दिलं, मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले, परंतु मात्र आमच्या पत्राचं कुठल्याही प्रकारचं दखल घेतल्या गेली नाही। त्यामुळे आज आम्हाला अशा प्रकारचा भव्य मोर्चा काढण्याची वेळ पडलेली आहे। सरकार या मोर्चाचा शक्ती बघून कशा प्रकारे या संपूर्ण घटनेकडे आणि या संपूर्ण मोर्चाच्या नंतर यांच्या मागण्यांचा विचार करते हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। संपकाळात कंत्राटी चालक म्हणून भरती करून घेतलेल्या 850 चालकांना ST प्रशासनाने कामावरून काढून टाकलं होतं। आज त्या कंत्राटी चालकांनी विधान भवनावर मोर्चा काढला। मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री दादा भुसेंची भेट घेतली। नव्या चालक भरतीत या कंत्राटी चालकांना प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन दादा भुसेंनी दिलं। भुसे साहेबांनी पहिली गोष्ट म्हणजे मान्य केले की कोरोना कालावधीमध्ये आणि बंद कालावधीमध्ये हे सगळे ड्रायव्हर कंडक्टर होते म्हणून महाराष्ट्र राज्यातली सगळी वाहतूक व्यवस्था चालू होती। त्याच्यामुळे आमची जी मागणी होती की तुम्ही नवीन जे काही भरती करताय त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम आम्हाला द्या। आणि भुसे साहेब म्हटले की ही तर तुमची अगदी चांगली मागणी आहे आणि त्याच्यामुळे ताबडतोड त्यांनी महाव्यवस्था जे होते त्यांना फोन लावले आणि सांगितले की ताबडतोड येणाऱ्या 15 दिवसात ज्यांची बैठक बोलवावी लागेल आणि ह्या लोकांची जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे, कारण सम कालावधीमध्ये हे होते म्हणून तरी सगळी व्यवस्था चालू झाली। त्याच्यामुळे ही ताबडतोड बैठक घेऊन याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे। याच्यासाठी त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।